करटुली शक्यतो ही भाजी पावसाळ्यात बाजारात विकायला येते। नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे करटुलीची भाजी। तर चला सुरुवात करूया। इथे मी एक पाण्याने भरून घेतलेला बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि ही करटुली आपण कापून या पाण्यात टाकणार आहे, जेणेकरून त्याला हलका असा कडवटपणा असतो, एकदम अगदी हलका असतो, तो कमी होऊन जाईल। या पद्धतीने कापून घ्या तुम्ही आणि या पाण्यामध्ये टाका। 5 ते 10 मिनिटं तुम्ही या पाण्यामध्ये ठेवून आणि नंतर पुन्हा एकदा धुवून घ्या। तर या पद्धतीने असे कापून घ्या। ज्या करटुल्यांच्या बिया कडक आहेत मधून, त्यांच्या बिया काढून टाका आणि जी करटुली कवळी आहेत त्यांचा बी घेतलं तरी चालेल, कारण जी करटुली निब्बर झालेली असतात त्यांचं बी अगदी कडक असतं, त्यामुळे त्यांचं बी तुम्ही काढून टाका आणि मग कट करून घ्या। तर इथं मी सर्व करटुली कापून घेतली आहे आणि यानंतर आपण बघणार आहे बाकीचे साहित्य। तर तीळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर मध्यम आकाराचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यानंतर 1 चमच्याला थोडं कमी मीठ घेतलेलं आहे, मोठे 2 चमचे तेल, मोहरी आणि जिरे 1-1 चमचा, त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। पॅन गरम झाल्यावरती त्यावरती आपल्याला जे तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी तीळ भाजून घेत आहे। तर इथे तीळ आपले आता भाजलेले आहेत आणि त्यांना काढून घ्या एका प्लेटमध्ये। पॅनमध्ये तेल घालून घ्या। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्या। जिरे मोहरी तेलावर चांगले व्यवस्थित तडतडू द्या। त्यानंतर आपण घालणार आहे यामध्ये कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तेलात फ्राय झाल्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्या आणि व्यवस्थित तेलावर चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या। त्याचबरोबर इथे चांगला फ्राय झालेला आहे आपला कांदा आणि आता आपण घालून घेणार आहे मीठ। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता बाकीचं आपण हळद घालून घेणार आहे, अर्धा चमचा, त्याचबरोबर गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। 2 ते 3 मिनिटं या पद्धतीने व्यवस्थित मिक्स होऊ द्या। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे मसाला, कांदा आणि ते। त्यानंतर आपण आता कापून ठेवलेली करटुली, जी मी पुन्हा दुसऱ्या 1 पाण्याने धुवून घेतलेली आहे, आणि ती घाला आणि पुन्हा व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्या। आता आपल्याला 2 मिनिटासाठी ही भाजी झाकून ठेवायची आहे।
मसाले व्यवस्थित मिक्स होऊन देण्यासाठी. तर इथे आता 2 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. अर्ध्या ग्लासला कमी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपल्याला 8 ते 10 मिनटासाठी आपल्याला शिजायला ठेवून द्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि आता इथे 10 मिनटं जवळपास झालेली आहेत आणि भाजी पण आपली शिजलेली आहे. पाणी पण त्यामधलं आटलेलं आहे. या पद्धतीने छान असा कलर पण आलेला आहे. इथे मी चमच्याने थोडं कट करून बघते शिजले की नाही. शिजलेले आहेत आणि यावरती आपण जो तिळाचा कूट आहे तो इथे टाकणार आहे किंवा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला तिळाचा कूट टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि फक्त 1 ते 2 मिनटासाठी आता यावरती झाकण ठेवून द्या. आणि ते 1 ते 2 मिनटं झाले आहे आणि आपली भाजी तयार आहे. यावरती आपण आता जी बारीक करून ठेवलेली कोथिंबीर होती ती घालून घेणार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी डिश नक्की कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन डिश मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या डिशमध्ये. बाय बाय.